बघितलं गेलं ह्या कार्यक्रमात आपण व्हिडिओ जे कर्मचारी आहे अधिकारी यांना अल्टिमेट दिले आहे. येत्या 15 ऑगस्ट पर्यंत आपण मुख्यालय राहा, अन्यथा मी गुन्हा दाखल करेन असे देखील आपण त्यांना सांगितलेलं आहे. कित्येक वेळेला समजून सुद्धा जर अधिकारी कर्मचारी समजदार नसतील, त्यांनी गावात मुख्यालय न राहिल्यामुळे 50 ते 70% कामावर प्रभाव पडत आहे. मी शेवटचं अल्टिमेटम त्यांना 15 ऑगस्ट दिलेलं आहे. नसता मी 80 मुलं लावून सगळे पुरावे जमा करून त्यांना अगोदर अधिकाऱ्यांमार्फत शोकॉज देईल. नसता त्यांनी ऐकलंच नाही तर मी टर्मिनेशन पद्धतीप्रमाणे टर्मिनेशन पर्यंत जाणार आहे. मी ऐकणार नाही, काम करावं लागेल. एक शेवटचा प्रश्न, आता जसं गंगापूरला आपण ज्या दिली वाळू साठवता, या साठीवर आपण धाड मारली होती आणि काही कित्येक बराच वाळू आपण जप्त केली आहे. अशीच धाड आपण खुलताबाद शहरात येत्या 8 दिवसात मारण्याचं देखील आव्हान आपण केलं आहे. मागच्या एका महिन्यामध्ये मी गंगापूरला किमान 6 ते 8 हजार ब्रास वाळू ही जप्त केली आहे. मी स्वतः गेलो, सन्माननीय SDM तहसीलदार, सन्माननीय PI DYSP साहेब यांना सगळ्यांना घेतलं, त्या ठिकाणचे साठे बघितले, अवैध होते, जप्त केले. आणि उद्या सकाळी जवळपास 25 ते 50 हायवा लावून ज्या घरकुलांना 5-5 ब्रास सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सन्माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी मोफत देऊ केलेली आहे, त्या घरकुलवाल्यांना उद्यापासून आम्ही गंगापूरमध्ये सुरू करतोय. आजच मी सर्वांना सूचना केलेल्या आहेत, SDM साहेबाला, तहसीलदार साहेबाला आणि सर्व अधिकारी महोदयांना, संबंधित अधिकाऱ्यांना, तलाठी असतील किंवा मंडलाधिकारी असतील, खुलताबाद मधले साठे सुद्धा ताबडतोबीने त्यांनी जप्त करावे. नसता मी येऊन ते जर जप्त केले तर तिथल्या तलाठ्यांवर मला कार्यवाही करावी लागेल. याच प्रश्न येतो पुन्हा, जसं अवैध धंदे असेल, चक्री असेल, मटका असेल, जुगार असेल, पत्तेच क्लब असेल, हे देखील मोठ्या प्रमाणात खुलताबाद तालुक्यात चालू आहे. यावर आपण कधी करावं? मला ऐकायला भेटलंय की काही मटके, जुगार, चक्र्या किंवा इतर पत्त्यांची क्लब ही चालू आहेत. या निमित्ताने तुम्ही पण व्हायरल करा. या निमित्ताने जे जे असं खेळत करत असतील त्यांनी बंद करावं, चालवणाऱ्याचे बंद करावं. नसता कायदेशीररित्या मकोकाही लागू शकतो संघटित गुन्हेगारीमध्ये. हे मार्केटमध्ये असले काय म्हणतात त्याला, हरामी पैसा नको यायला मार्केटमध्ये, त्याच्यामुळे सगळं समाज खराब होतो. म्हणून सरकार म्हणजे डेव्हलपमेंट नुसते रस्ते, पाणी, वीज नसतं, तर संस्कारमय सरकारने जनतेला पण म्हणजे समाज हा संस्कारक्षम बनवला पाहिजे. त्याकरता मी त्यांनाही इंटिमेट केलेलं आहे की इथून पुढं कोणतेही अवैध धंदे चालणार नाही. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.